स्क्रीनवर तोंड करून भुंकणे एवढा एकच टास्क तुम्ही करू शकता, किंबहुना तुमची बौद्धिक आणि शारीरिक आणि एकूण वैचारिक कुवत ही तुमची इतकीच आहे, त्याच्या पलीकडची नाही. त्यामुळे तुम्ही तुमची कुवत दाखवा. ती कुवत दाखवल्यामुळेच कदाचित एखाद दुसरा तुकडा मिळू शकतो. तुमच्या त्या सगळ्या कुवतीवर प्रश्नचिन्हही उपस्थित करायचे नाही आणि त्यावर प्रतिक्रियाही द्यायच्या नाहीत. पण वाईट एका गोष्टीचं नक्की वाटतंय मला, की हे सगळं नाटक, स्क्रिप्ट आणि काय 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 प्रश्न सुचणारी सगळी लोक, त्या सगळ्यांना संजय राठोड आठवत असतील की नाही. चप्पल मारण्याची भाषा, कधी पायाला चप्पल बांधण्याची भाषा, कधी कोणाची आयझेड करण्याची भाषा, कधी काय तर कधी काय. असं सगळं करून आपण डायलॉगबाजी करून लोकांच्या लक्षात राहू असं त्यांना वाटत राहतं. किंबहुना असं सगळं केल्यामुळेच आपल्याला कदाचित अधिक जास्त स्कोप किंवा स्पेस मिळू शकेल असंही वाटत राहतं. पण नाही हो, आता तुम्ही कालबाह्य झालात आणि तुम्ही कालबाह्य झालात हे मान्य करा ना. लवकर बऱ्या व्हा. तुम्हाला मानसिक उपचाराची अधिक गरज आहे.